आपल्या सर्वांच्या भावना शक्तीपीठाला विरोध करायच्या आज नाही, गेले वर्षभर आपण व्यक्त केलेले आहेत। आज सांगली जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी ज्या ज्या गावामधून शक्तीपीठ जातोय त्या त्या गावातला नागरिक या ठिकाणी आलाय, शेतकरी या ठिकाणी आलाय। महाराष्ट्रात लोकांना प्रश्न पडलेला आहे की लोक नको म्हणतात तरी रस्ते हे का करतात। लोकांना कळेना की आम्ही आमचं पानंद रस्ता मागतोय, गावाला जोडणारा रस्ता मागतोय, तो दिना झालेत, पण आम्ही कधीच अर्ज केला नाही असा शक्तीपीठ महामार्ग हे सरकार का करतंय। आता पात्रादेवीला परवा मी गोव्याहून येताना पात्रादेवीचं मंदिर बघायला गेलो, मागमूस नाही, एक छोटा बोर्ड लावलाय पात्रादेवीकडे, पत्र्याचं शेड आहे, गावातल्या मसोबाचा दगड पण त्या पात्रादेवीपेक्षा मोठा आहे, पण मी पात्रादेवीचा अवमान करणार नाही। आपली देवी आहे, आपलं काय ऑब्जेक्शन नाही, पण पात्रादेवीला जाण्यासाठी रस्ते आहेत, मार्ग वेगळे आहेत। त्यामुळं माझी सरकारला पुन्हा एकदा शेवटची विनंती आहे की सरकारने हा शक्तीपीठाचा महामार्ग काढण्याचा उद्योग बंद करावा। जनतेचा विरोध काय आहे हे आपण बघताय। एवढ्या आमच्या भगिनी आलेल्या आहेत, भगिनी कधी सहजासहजी रस्त्यावर येत नाहीत, पण त्यांच्या जमिनीला, त्यांच्या नवऱ्याच्या, त्यांच्या पोराच्या जमिनीला तुम्ही धक्का लावायला लागला म्हणून आज फक्त एवढ्याच महिला आल्या आहेत। कदाचित हे सतत पुढे जात राहिलं तर 10-20 हजार महिला या ठिकाणी जिल्हाधिकारी तुम्हाला भेटायला येऊ शकतात। आज राज्य सरकारच्या समोरच्या समस्या काय आहेत? राज्य सरकारच्या तिथं आझाद मैदानात परवा उपोषण झालं। उपोषण शेतकरी करतो, महिला करतात, आमच्या अंगणवाडीच्या सेविका करतात, आमच्या विद्यार्थी करतात, लहान लहान वेगळे घटक करतात, पण कॉन्ट्रॅक्टरने या देशात कधी उपोषण आणि आंदोलन कधी केलेलं नव्हतं। आता या सरकारच्या विरोधात कॉन्ट्रॅक्टरांचं आंदोलन चालू आहे आझाद मैदानात। 90,000 कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरांची यांनी भागवलेले नाहीत। केलेल्या कामाच्या मागच्या वर्षी आमदार फंडाची जी कामं केली त्याचेही पैसे अजून आलेले नाही, नवीन आमदार फंड अजून आलेला नाही, हाय आपण ऑगस्ट महिन्यात। त्यामुळे सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत, बाहेरून परस्पर कर्ज काढायचा आणि हे रस्त्याचे टेंडर द्यायचा उद्योग सरकारने ताबडतोब थांबवला पाहिजे। मला अपेक्षा आहे फक्त कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यापुरता, सोलापूर जिल्ह्यापुरता हा विरोध नाही। परभणीला मोठा मेळावा झाला, हिंगोलीला मोठा मेळावा झाला, या दोन्ही मेळाव्याला राजू शेट्टी साहेब जाऊन आले। लातूरला आता थोड्या दिवसांनी मेळावा होणार आहे, मोर्चा होणार आहे। पलीकडच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये लोकांचा विरोध आहे। लोकांचा विरोध असताना आम्ही सरकारच्या बाजूने असणाऱ्या आमदारांना म्हटलं जरा बोला, एक आमदार बोलना, घाबरले। सत्तेत असणारा एक पण आमदार बोलना, एक पण खासदार बोलना। एक तर त्यांनी पाठिंबा जाहीर करावा, नाहीतर या शक्तीपीठाला विरोध करावा। दूध का दूध, पाणी का पाणी एकदा त्यांनी करावं। दोन्ही बाजूला राहण्याचा उद्योग बंद झाला पाहिजे। आज मित्रांनो, माझी आपणाला कळकळीची विनंती आहे, आपण एकसंघपणाने सरकारचा अतिरेक परतावून लावूया। मोजणी करायला जर सरकारी यंत्रणा आली तर तुम्हाला काय करायचंय माहिती आहे। सरकारने अलीकडे खास अधिकारी या जिल्ह्यात पाठवलेत आपलं मोडून काढायला, पण आपणही तेवढ्या ताकदीनं इथं जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा आहे। त्यामुळं सांगली जिल्हा महाराष्ट्रात सगळ्यात वेगळा जिल्हा आहे। त्यामुळं क्रांतिसिंह नाना पाटलांचं नाव घेऊन आम्ही या लढाईला सुरुवात केलेली आहे मगाशी या मोर्चाला। आणि म्हणून माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की आज आपण निवेदन देऊ,
सरकारला पुन्हा जाग आणण्याचा प्रयत्न करू. सरकारने या बाबतीत पुनर्विचार केला पाहिजे अशी शेवटची एकदा विनंती या जिल्ह्याच्या वतीने करू. मोजायला जमिनी मोजायला जर आलात, शेवटी कसं आहे, पैसे जास्त मिळणार, 50 लाख रुपये मिळणार, 80 लाख रुपये मिळणार. अरे ते वर्षभरात संपतात. त्या समृद्धी महामार्गात लोकांनी पैसे घेतले, पैसे संपले. आता पोरांनी उद्योग काय करायचा, बापाने उद्योग काय करायचा हा प्रश्न पडलेला आहे. आणि त्यामुळं आपल्याला शेतीशिवाय दुसरं काय माहित नाही. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचं ज्ञान आपल्याला नाही. येणाऱ्या पैशाचा विनियोग कसा करायचा याचं आपलं नियोजन नसतं. आता जर आम्ही ज्या जमिनीतनं दरवर्षी 10-20 लाख रुपये मिळवण्याचा प्रयत्न करतो, त्या जमिनीतनंच तुम्ही रस्ता काढला तर आम्ही मिळवायचं पुढं काय. आज तुम्ही रस्त्याला जमीन द्याल, पण उद्या तुमचा नातू विचारेल तुम्हाला काय येड लागलं होतं का त्यावेळी काय करणार. तुम्ही आजचा विचार करू नका, उद्याचाही विचार करू नका. ज्यावेळी नातू येईल, नातू तुम्हाला 20 वर्षाचं झाल्यावर म्हणेल मला काहीच करता येईना झालंय, जमीन नाही आपल्याकडं, आपण काय भूमिहीन होतो का जन्मल्यापासून, त्यावेळी तुम्हाला त्या नातवाला उत्तर द्यायचंय. हे कधी विसरू नका. पैसे येतात आणि जातात, पण जमीन कधी जात नाही. ती जमीन काढून घ्यायचा उद्योग ही लोक करायला लागलेली असतील तर आपण ताकदीनं त्यांना विरोध करावा. आज राजू शेट्टी यांनी सगळ्या जिल्ह्याच्या शेवटपर्यंत नेतृत्व करून आपल्या सगळ्यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. आमचे बीजी काका, आमचे कॉम्रेड गुरव साहेब सगळेच हे 24 तास काम करतायत. ते कुठल्या पक्षाशी संबंधित नाहीत. आज शिवाय जयसिंगराव शेंडगे बापू पण आले. सगळे अतिशय मनानं, तनमनाने आणि धनाने सगळे प्रयत्न करतायत या रस्त्याचं आक्रमण पाठीमागे घालवण्यासाठी. आणि म्हणून आज सांगली जिल्ह्यातल्या ज्या ज्या गावातनं रस्ता जातो तिथल्या सगळ्या नागरिकांनी इथं आल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. तुम्ही घेतलेल्या या कष्टात ऊन, वारा, पाऊस सगळ्यांना तोंड देण्याची ताकद ठेवून तुम्ही आज इथं आला. आज सरकारला जाग आणण्यासाठी जे तुम्ही खस्ता खाल्ल्या त्याचं फळ नक्की आपल्याला मिळेल असा विश्वास बाळगतो. तुम्ही सगळ्यांनी जिद्द सोडू नका. गावाच्या गावं एक करा. गावात कुणी मोजणीसाठी आत येणार का नाही याचा निर्णय गावाने करा. गावात सगळ्यांना भविष्य काय आहे. अहो आज तुम्ही जी जमीन ज्या दराने देणार आहे त्याच्यापेक्षा 10-20 वर्षानं त्या जमिनीची तिप्पट किंमत होणार आहे. आणि जी जमीन तुमच्या हातात लाख मोलाची आहे ती जमीन एकदा गेली तर विकायला पण काही शिल्लक राहणार नाही. आणि म्हणून हा शेवटचा निर्वाणीचा इशारा सरकारला देऊया. सगळे रस्ते सुधारा. सोलापूरवरून हा रस्ता येतो तो पाहिजे तर 7-8 पदरी करा, आमचं काय म्हणणं नाही, त्याच्यावरून या. पण या नागपूरपासून रत्नागिरीपर्यंत, गोव्यापर्यंत रस्त्याच्या व्यवस्था असताना वेगळी व्यवस्था निर्माण करू नका एवढीच. आणि मगाशी आमच्या खासदार साहेबांनी सांगितलं पंढरपूरपासून रस्ता लांब नेला, तुळजाभवानीपासून रस्ता लांब नेला, मग हे शक्तीपीठ कसं काय. हे शक्तीपीठ नाहीच आहे, हे यांचं पीठ आहे. यांच्या पीठात यांना स्वतःची व्यवस्था करायची आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती, आपण एकसंघ राहू. खासदार आमचे या ठिकाणी विशाल पाटील साहेब मुद्दामून आले, त्यांचेही आभार मानतो. आम्ही लोकसभा संपल्यानंतर आजचा हा कार्यक्रम ठेवायचं ठरवलं होतं. विश्वजित कदम साहेब पण येणार होते, पण त्यांच्या घरी दुःखद घटना झाली म्हणून त्यांना आता विनंती केलेली आहे की तुम्ही फोनवरून संदेश द्या. त्यामुळे त्यांचा फोनवरूनचा संदेश आपण सगळ्यांनी ऐका. मग राजू शेट्टी साहेब बोलतील आणि हे सभेचा मोर्चाचा कार्यक्रम संपून आम्ही काही प्रमुख लोक जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आज जाऊ आणि त्यांना निवेदन देऊ. आम्ही आत गेल्यावर आपण सगळ्यांनी जायला हरकत नाही. मी विश्वजित कदम यांना विनंती करतो, आपल्या समोर त्यांनी त्यांचं मनोगत मोबाईल फोनवरून व्यक्त करावं. बोला. नमस्कार, धन्यवाद जयंतराव पाटील साहेब, आदरणीय राजू शेट्टी साहेब, आपल्या सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सन्मान्य विशालदादा पाटील, उपस्थित जानकर साहेब आणि सर्वच तमाम शेतकरी
सांगली जिल्ह्यातले नागरिक, कोल्हापूरचे नागरिक, मला वाटतं आदरणीय बंटी पाटील साहेब इथं उपस्थित होते या मेळाव्यासाठी. मी प्रथमतः व्यक्तिशः माझ्याकडून आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो की आजच्या या मोर्चाला भव्य दिव्य शेतकऱ्यांच्या लोकांच्या मोर्चासाठी, शक्तीपीठच्या विरोधातल्या मोर्चासाठी मी येऊ शकलो नाही. आमच्या कुटुंबात दुःखद घटना 2 दिवसापूर्वी घडल्यामुळे आणि आज रक्षा विसर्जनचा कार्यक्रम असल्यामुळे मला येणं उचित नव्हतं. आमच्या पलूस आणि कडेगाव तालुक्यातले कार्यकर्ते लोक या मेळाव्यासाठी उपस्थित आहेत. परंतु मी फार काही लांबलचक भाषण बोलणार नाही, कारण मोबाईलवरनं बोलतोय. 100% हा शक्तीपीठ हा शेतकऱ्यांच्या लोकांच्या हिताविरोधातला आहे. कारण आपल्या बागायत क्षेत्र, सुपीक जमीन याचं प्रचंड मोठं नुकसान शेतकऱ्यांचं लोकांचं होत आहे. गरज नसलेला, कारण नसताना हा शक्तीपीठ महामार्ग याचं अलाइनमेंट 2-3दा बदलून शासनाने लोकांची, शेतकऱ्यांची घोर फसवणूक केलेली आहे. सातत्याने आम्ही लोकप्रतिनिधी, आमदार असू, खासदार असू, आम्ही राज्य शासनाला विनंती करत होतो की ह्याचं अलाइनमेंट करत असताना स्थानिक लोकांना, स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन करा, जेणेकरून लोकांचं नुकसान होणार नाही, शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही. तर तसं काही झालं नाही आणि अचानकपणे हा शक्तीपीठाचा महामार्ग आता आपल्यावर लादला जातोय. निश्चित स्वरूपात ह्या बाबतीत आम्ही सभागृहात, विधानसभेत, लोकसभेत आपले खासदार विशालजी पाटील, जयंतराव पाटील साहेब सभागृहात असतील, आम्ही सगळ्यांनी या बाबतीतला आमचा आवाज अत्यंत खंबीरपणे लोकांच्या बाजूने उठवण्याचं काम केलेलं आहे. परंतु आता ही लढाई रस्त्यावर उतरून आपल्याला लढावी लागेल असं चित्र दुर्दैवाने आपल्याला पाहायला मिळतं. एकजुटीने, एक दिलाने, ताकदीने आपण या गोष्टीसाठी, शेतकऱ्यांच्या न्याय लढूयात. शेतकऱ्यांच्या पोटावर पाय ठेवून कुठलीही विकास कामं करणं हे कुठल्याही राज्य सरकारला आणि पक्षाला हे शोभणारं नाही. आणि म्हणून या मोर्चासाठी उन्हातानाचं, पावसाचं आपण सगळे लोक लांबून या मोर्चासाठी आलात. मी सगळ्या लोकांचं, कार्यकर्त्यांचं, शेतकऱ्यांचं मनापासून आभार मानेल. आणि आम्ही या लढाईत तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून सर्वच तऱ्हेने आम्ही तुमच्या सोबत उभा आहोत. आदरणीय राजू शेट्टी साहेबांची मनापासून मी आभार मानेल की त्यांनी हा याचा चांगला पुढाकार घेतलेला आहे आणि आम्ही सगळेजण आपल्या शेतकऱ्यांच्या सोबत उभे आहोत. एवढंच मनोगत व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता माननीय राजू शेट्टी साहेबांना आपल्याला मार्गदर्शन करायची विनंती करतो. हे बाब भाषण करत नाहीये, पण 2 अनाउन्समेंट आहेत महत्वाच्या. शेतकरी अनेक वेळा फोन करतायत की आता